दत्त जयंती विशेष. दत्त जयंती हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे, जो भगवान दत्तात्रेय यांच्या जयंती दिनी साजरा केला जातो. भगवान दत्तात्रेय हे त्रिमूर्तीचे रूप मानले जातात, म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा एकत्रित रूप. ते ज्ञान, तत्वज्ञान, साधना आणि ध्यानाचे प्रतीक मानले जातात. दत्त जयंतीचे महत्त्व. भगवान दत्तात्रेय यांचे प्रतीक. भगवान दत्तात्रेय यांचे जीवन आणि शिकवण मानवतेसाठी अत्यंत प्रेरणादायक आहे. ते ध्यान, साधना, तप, ज्ञान आणि भक्ती यांचे सर्वोत्तम उदाहरण मानले जाते. त्यांची पूजा केल्याने आत्मज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती मिळते. त्रिमूर्ती रूप. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित रूप म्हणून पूजले जातात. त्यामुळे त्यांचे महत्त्व अधिक वाढते. ते एक वेळेस 3 देवता असू शकतात आणि प्रत्येकाचे कार्य पूर्ण करण्याचे सामर्थ्य असते. ज्ञान आणि साधनेसाठी दत्तात्रेयांनी आपले जीवन साधनेसाठी समर्पित केले. त्यांच्या शिकवणीनुसार आत्मशुद्धता आणि ज्ञान हाच जीवनाचा सर्वोत्तम मार्ग आहे. समाजातील वाईट शक्तींविरुद्ध विजय. दत्तात्रेयांनी आपल्या जीवनात अनेक असुरी शक्तींविरुद्ध संघर्ष केला आणि त्यांचा पराभव केला. त्यांच्या जीवनातील संघर्ष प्रेरणादायक आहे. दत्त जयंती कधी साजरी केली जाते ते आपण पाहूयात. दत्त जयंती मार्गशीर्ष महिन्याच्या शुद्ध एकादशी दिवशी साजरी केली जाते. या दिवशी विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात दत्तभक्त मोठ्या धूमधडाक्यात पूजा करतात. दत्त जयंतीची पूजा आणि व्रत. स्नान आणि शुद्धता. व्रताला प्रारंभ करण्यासाठी स्नान करून शुद्ध होणे महत्त्वाचे आहे. माळ घालून मंत्र जप. दत्तोत्रय मंत्र ओम दत्तात्रेयम नमः या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. दीप आणि नैवेद्य. दत्तात्रेय यांच्या मूर्तीसमोर दीपप्रज्वलन करा आणि नैवेद्य अर्पित करा. दत्त संप्रदायाच्या परंपरेचे पालन. विविध व्रत, उपवास आणि साधना केल्या जातात. दत्त जयंतीचे महत्त्व. आध्यात्मिक उन्नती. भगवान दत्तात्रेय यांच्या पूजेने भक्तांना मानसिक शांती आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते. व्यक्तिगत उन्नती. ते धन, ऐश्वर्य आणि सुखप्राप्तीचे प्रतीक मानले जातात. त्यामुळे जीवनातील विविध अडचणींवर मात केली जाऊ शकते. चांगल्या कर्मांची प्रेरणा. दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वाईट कर्मांना सोडून चांगले कर्म करण्याचा संकल्प केला जातो. दत्त जयंती हा एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वपूर्ण सण आहे. भगवान दत्तात्रेय यांच्या जीवनातून मिळालेल्या शिकवणीने भक्त त्यांच्या जीवनात आध्यात्मिक उन्नती साधतात. या दिवशी केलेली पूजा आणि साधना आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणते. दत्त महाराजांची पूजा कशी करावी ते पाहू. पूजेचा आरंभ श्री गणेशाय नमः या मंत्राने करावा. दत्तात्रेयांची मूर्ती व चित्रावर पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर अर्पण करावे. चंदन, कुंकू, फुलं आणि बेलपत्र अर्पण करून मंत्र जपावा. नैवेद्य दाखवावा.